आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेच्या एकूण रणधुमाळीमध्ये आता एकमेकांनी एकमेकाला दे धक्का राजकारण सुरू केलेलं आहे. अनेक पक्षांनी, काही नेत्यांना, काही कार्यकर्त्यांना, काही इच्छुकांना, काही उमेदवारांना फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं थेट ताराराणी आघाडीला धक्का दिलेला आहे. ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक कविता माने आणि मारुती माने यांना आपल्या पक्षात घेत शिवसेनेनं आपल्याच मित्र पक्षाच्या म्हणजे ताराराणी आघाडीला मोठा धक्का दिला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत मारुती माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रभाग क्रमांक 4 मधून ते लढणार आहेत. याशिवाय नियाज खान जे शिवसेना उबाटामध्ये आहेत ते सुद्धा आता महायुतीच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनामध्ये 2 दिवसात जाण्याची चिन्ह आहेत. या पद्धतीनं सध्या एकमेकांचे सक्षम उमेदवार फोडण्याची प्रक्रिया जोरात कोल्हापूर महापालिकेत सुरू झालेली आहे. आता उमेदवारी घोषणा 2-3 दिवसात होईल. त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाला आणखी वेग येणार हे नक्की आहे. त्यामुळे पुढचे 3-4 दिवस कोल्हापूर महापालिकेत जोरदार रणधुमाळी आणि जोरदार फोडाफोडी होणार हे निश्चित आहे. आता आपण पाहूया नेमकं आणि कोण कोण फुटणार, कोण सक्षम उमेदवार इकडून तिकडे जाणार, काही नेते इकडे तिकडे जाणार का, महायुती होणार का, महाविकास आघाडीचे सगळे एकत्र येणार का. कारण महाविकास आघाडीतून आप आता बाहेर पडलेला आहे. आपनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. महायुतीत इतर मात्र सगळे एकत्र राहणार आहेत. महाविकास आघाडी पहिल्याच दणक्याला फुटलेली आहे. पण महाविकास आघाडीतले शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष यासह डावे हे सगळे एकत्र लढणार आहेत. त्याची उमेदवारीची घोषणा 2 दिवसात निश्चितपणे होईल. सध्या आपण पाहणार आहोत कोल्हापूर महापालिकेतल्या सगळ्या राजकीय घडामोडी. अजूनही आपल्याला हे महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा. कारण कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय बातम्या इत्थंभूत देणारं हे एकमेव चॅनल आहे. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.